हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण बघत आहोत आपल्या लॉज ऑफ मोशन चॅप्टरचं सेकंड लेक्चर. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं ऍक्सेलरेशन पर्यंत बघितलं होतं. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपण बघितला होता. काय आहे तो? चेंज इन वेलोसिटी, दॅट इज व्ही मायनस यू अपॉन टी. तर ही सगळी इन्फॉर्मेशन आपण लास्ट लेक्चरला बघितलेली आहे. त्याला पुन्हा रिकॅप करायची गरज नाही. लेक्चर अवेलेबल आहे, ते पुन्हा बघू शकता. बट आज आपण त्याच लेक्चरचा पुढचा टॉपिक कंटिन्यू करतोय, जो टॉपिक आहे आपल्याकडे ग्राफ्स. आता हे ग्राफ कोणते, कशासाठी असतील ते आपल्याला बघायचंय. त्यामध्ये आपण काय सांगतो, आता आपण वेगवेगळे पॅरामीटर स्टडी केले. आपण डिस्टन्स बघितलं, त्यानंतर आपण टाइम बघितला, स्पीड बघितला, व्हेलॉसिटी बघितलं. पण मग आपल्याला काय असतं ना, सपोज आपण काय काय पॅरामीटर जसं बघितलं होतं लास्ट टाइम, स्पीड वाढलं तर काय काय होतं, टाइम रिड्यूस होतो. तसंच आपल्याला आता काही डाटा दिलेला असेल, त्या डाटाच्या आधारे आपल्याला काय करायचे असतात, ग्राफ प्लॉट करायचे असतात. मग पहिला आपल्याकडे जो ग्राफ येतो तो आहे आपल्याकडे ग्राफ फॉर डिस्टन्स अँड टाइम. मग याला आपण असं म्हणू, डिस्टन्स टाइम ग्राफ. डिस्टन्स टाइम ग्राफ. आता याच्यात परत दोन ग्राफ येतील आपल्याकडे. कोणकोणते? पहिला येईल आपल्याकडे, जर ऑब्जेक्ट इक्वल टाइम इंटरवल मध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर करत असेल तर त्याला काय म्हणू आपण? युनिफॉर्म लिनियर मोशन. मग आपण इथं काय म्हणू? फॉर युनिफॉर्म लिनियर मोशन. आता हा ग्राफ प्लॉट करायचा आपल्याला, त्यासाठी आपल्याला बुकमध्ये बघा काही डाटा दिलेला आहे ऑलरेडी. तो डाटा आपल्याला फक्त बघायचा आहे. आपल्याला डाटा टेबलच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे. एकीकडे आपल्याला दिलेलं आहे काय? टाइम. दुसरीकडे आपल्याला दिलेलं आहे डिस्टन्स. आता हा डिस्टन्स टाइम ग्राफ आहे म्हटल्यानंतर आपल्याला या दोघांच्याही व्हॅल्यूज माहीत असणं गरजेचं आहे. मग टाइम आपल्याला दिलेला आहे, बघा किती दिलेला आहे आपल्याला टाइम. आपल्याला दिलेला आहे टाइम 0, 10, 20, 30, 40 अँड 50. 50 पर्यंत आपल्याला काय दिलेलं आहे? टाइम दिलेला आहे. आणि आपल्याला डिस्टन्स दिलेलं आहे किती? 0. आता ऑब्वियसची गोष्ट आहे की नाही, एखादी गोष्ट जर 0 टाइम असेल तर डिस्टन्स पण 0 असेल, पुढे गेलीच नाही. 0, 10 ला असेल आपल्याकडे 15, नंतर असेल आपल्याकडे 30, नंतर असेल आपल्याकडे 45, नंतर असेल आपल्याकडे 60 आणि लास्टला आपल्याकडे असेल 75. आता हे झालं आपल्याकडे काय दिलेलं आहे, आपल्याला डिस्टन्स पण दिलेलं आहे. मग आता ग्राफ प्लॉट करायचं म्हटल्यानंतर आपल्याला सांगितलं काय जातं, क्वेश्चन काय आहे त्याच्यावरती, फ्रॉम द गिव्हन डाटा say that whether that object follows uniform linear motion or non-uniform linear motion. मग ते कसं कळणार आपल्याला? डाटा पाहून तर कळतच आहे, पण आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा आहे आणि ग्राफवरून सांगायचंय हा ऑब्जेक्ट काय करतोय, युनिफॉर्म लिनियर मोशन फॉलो करतोय की नॉन युनिफॉर्म. मग ग्राफ कसा प्लॉट करतो आपण? आपल्याकडे काय आहे? एक्स ऍक्सिस. इकडे कोण आहे आपल्याकडे? व्हर्टिकल कोण आहे आपला? वाय ऍक्सिस. आणि इकडे कोण आहे आपल्याकडे? एक्स ऍक्सिस. हे झाले आपल्याकडे दोन ऍक्सिस. पहिल्याला आपल्याला माहिती इंटरसेक्शन पॉईंट काय असतो? 0 असेल. मग आपण काय करणार? सरळ ह्या बाजूने आपण काय घेऊ? टाइम. इकडल्या दिशेने वाढत जातोय. इकडे आपण काय घेऊ? डिस्टन्स. लास्ट लेक्चर सांगितलं होतं डिस्टन्सला कशाने दाखवतो आपण? कॅपिटल डी और स्मॉल डी. डिस्टन्स आपण इकडे वाढत जातोय असं म्हणू. मग आपण व्हॅल्यूज घेऊ शकतो. टाइमची व्हॅल्यू आपल्याला दिलेली, किती दिलेली आहे? 0 दिलेला आहे, नंतर दिलाय 10, 20, 30, 40, 50. तुम्ही पाहिजे असेल, जागा असेल तर जास्त पण घेऊ शकता, डझंट मॅटर. आपल्याला डिस्टन्सच्या व्हॅल्यू दिल्या आहेत किती? 0 तसाच आहे आपला, नंतर दिलाय आपल्याला 15, नंतर दिलाय आपल्याला 30, नंतर दिलाय 45, नंतर दिलाय 60, नंतर दिलाय आपल्याला 75 अँड सो ऑन. आपल्याकडे पुढे पण जाऊ शकतो. ग्राफ प्लॉट करायचं म्हटल्यानंतर आपण काय करणार? सरळ आपल्याला बघायचंय. 10 साठी आपल्याकडे व्हॅल्यू आहे 15, 0 साठी 0 आहे म्हटल्यानंतर तो पॉईंट इथंच येईल, त्याचा काही फरक पडत नाही. पण आपण काय सांगतोय? 10 साठी आहे 15. मग आता 10 पकडायचा, इथून 15 पकडायचा आणि दोघांचे इंटरसेक्शन जिथे होतील तिथे आपला कोण येईल? फर्स्ट पॉईंट येईल, ज्याला आपण काय म्हणू? 10चा जो काही टाइम असेल, युनिट मिनिट असेल, आवर्स असेल, सेकंड्स असेल, डझंट मॅटर. पण 10 ला आपली व्हॅल्यू किती आहे? 15. सिमिलरली आपण 20 ला जर बघितली किती आपली व्हॅल्यू? 30. मग 30 ला आपण असं जर डॉटेड घेतलं आणि त्याला जर आपण कुठे जोडलं 20 ला, तर आपला दुसरा डॉट कुठे येईल? इथं. सिमिलरली 30 साठी आपल्याकडे व्हॅल्यू आहे 45. आता ह्या डायरेक्ट व्हॅल्यू होत्या म्हणून आपण डायरेक्ट घेतल्या, पण ज्यावेळी व्हॅल्यू चांगल्या म्हणजे अशा फुल डिजिट व्हॅल्यू नसतील त्यावेळी आपल्याला काय घ्यावं लागतं? स्केल चेंज करावं लागतं. नंतर आहे आपल्याकडे 40 साठी आहे आपल्याकडे 60. मग आपला पुढचा पॉईंट कुठे येईल? 40च्या जागी येईल आपल्याकडे 60. इथे येईल आपला पुढचा पॉईंट. लास्टला आपला 75 ला किती येईल? 50चा पॉईंट. तर तो कुठे यायला पाहिजे आपला? 50 बघा बरं एकदा. 50 इथे येईल, म्हणजे हा पॉईंट येईल आपला इथे. मग आता आपण काय करणार? हे सगळे पॉईंट ऑब्टेन केल्यानंतर आपण काय करायचं? सिम्पली फक्त ह्याला स्केल वगैरे ठेवून तुम्ही व्यवस्थित एकदा
जॉईन करायचं स्केलच्या मदतीने. जर बघितलं तर आपल्याला काय दिसतं का हा ग्राफ काय करतो, एका स्ट्रेट लाईनला फॉलो करतो. मग आपण काय म्हणणार, जर हा ग्राफ प्लॉट केल्यानंतर आपल्याला एक स्ट्रेट लाईन मिळत असेल तर तो ग्राफ काय फॉलो करतोय, युनिफॉर्म लिनियर मोशन. सिंपलची टर्म आहे. या ग्राफला काही स्केल वगैरे लिहित बसायची गरज नाही. हा, तुम्ही नॉर्मली ज्यावेळी जॉमेट्री, ज्यावेळी एखादा आपण काय म्हणतो ना जॉग्राफीचा वगैरे ग्राफ ड्रॉ करता त्यावेळी तुम्हाला मात्र स्केल लिहिणं गरजेचं असेल. इथं गरज नाही, आपण जस्ट एक ग्राफ रेफरन्ससाठी काढलाय म्हणून आपण असं सांगतो. तर मग ज्यावेळी ग्राफ मिळालेला स्ट्रेट लाईन मध्ये येईल त्याला काय म्हणायचं, ऑब्जेक्ट फॉलोज युनिफॉर्म लिनियर मोशन. आता आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ. आपल्याकडे सेम अशाच कॅटेगरीचं एक्झाम्पल असेल, फक्त आपल्याला काय चेंज होईल, आता डाटा चेंज होईल आपला. आणि आपल्याकडे दुसरी गोष्ट जी चेंज होईल ती काय असेल, ऑब्जेक्ट आपल्याकडे जे असेल ते कसं असेल, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन मध्ये. मग आपण समजा हा डाटा सगळा रफ करून घेऊ. मग आता आपण बघू नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन साठी काय होतंय. आता हे सगळं आपल्यासाठी युजलेस असेल, याला सगळ्याला पूर्ण ग्राफ इरेज करायचा आहे. तुम्ही पुन्हा एक्स आणि वाय ऍक्सिस ड्रॉ करायचा आहे, त्याच्यानंतर हा ग्राफ प्लॉट करायचा आहे. ठीक आहे. मग आता आपण काय केलं, याला जर इरेज करून घेतलं प्रॉपर, तर आपण पुढचा डाटा बघू. आपल्याकडे काय पुढचा डाटा आपल्याला काय दिलेला आहे यांनी. आता आपण बघितला होता युनिफॉर्म, आता आपल्याला कोणासाठी बघायचं आहे, फॉर नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. फॉर नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आता नॉन युनिफॉर्म साठी आपल्याला काही डाटा दिलेला असेल यांनी. इथं आपलं डिस्टन्स होतं. मग आता आपल्याला जो डाटा दिलेला असेल तो डाटा बघू आपण काय दिलं यांनी. टेक्स्टबुक मध्ये आपल्याला टेबलच्या फॉर्म मध्ये डाटा दिलेला आहे, बघू आपण काय दिलाय. दिलेलं आहे आपल्याला टाइम 0, 5, 10, 15, 20 पर्यंत आपल्याला टाइम दिलेला आहे. आणि डिस्टन्स दिलेलं आहे आपल्याला, किती दिलंय ते 0, 7, 12. 0 साठी 0, 5 साठी 7, 12. नंतर आपल्याला 15 साठी दिलेलं आहे 20 आणि 20 साठी दिलेलं आहे 30. मग आता हा ग्राफ प्लॉट करताना आपल्याला पहिला प्रश्न आला पाहिजे, व्हॅल्यूज तर सगळ्या ऑड आहे, आपल्याला काय करता येईल बरं इथं. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आता स्केल घेता येणं गरजेचं आहे. ग्राफ पेपरवरती जर बघितलं आपण तर आपल्याला जो काही ग्राफ पेपरवरती एक बॉक्स असा दिसतो, त्या बॉक्समध्ये आपण जर बघितलं त्याच्या इथून पण आपल्याला एक हलकी लाईन आणि इथून पण एक हलकी लाईन पास होताना दिसते. मग आपण समजून काय घ्यायचं, एका लाईन पासून दुसऱ्या लाईन पर्यंत मध्ये किती लाईन्स आहे, इकडे 4, इकडे 4, म्हणजेच किती, एका लाईनची व्हॅल्यू बघा, ही जर पहिली असेल 2, 3, 4 आणि ही झाली पाचवी लाईन थोडीशी ब्रॉड दिसते आपल्याला. त्याच्यानंतर बघा 6, 7, 8, 9 परत 10वी आपल्याला ब्रॉड दिसते. मग आपण जर इथं 5 घेतला तर आपल्याला 7 घ्यायचा म्हटलं, याच्यानंतरच्या 1-2 लाईन वर घ्यावं लागेल. ठीक आहे. मग असा ग्राफ आपल्याला समजला पाहिजे, ग्राफ कसा प्लॉट करायचा, त्यामध्ये हा पॉईंट थोडासा उपयोगी पडतो आपल्याला. मग आता आपण हे पॉईंट्स घेऊन टाकू. सगळ्यात पहिला आपण घेऊ टाइम दिलेला आहे आपल्याला, किती 0 दिलेला आहे, 5, 10, 15 आणि इथे दिलाय आपला 20. 25 ची गरज नाही, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता इथं 25 पण. पुढे जाऊन बघू आपण. आता आपल्याला डिस्टन्स दिले, आता आपल्याला माहिती किती नाही म्हटलं, आपण स्केल कितीने घेणार आहोत, आपल्याला 30 पर्यंत जायचं म्हटलं, 10, 15, 20, 25, 30 हा आपण घेऊ शकतो. काय इथे घेऊ आपण 5, 10, 15, 20, 25 आणि इथे घेऊ आपण 30. तर हे झालं. आता आपल्याला फक्त काय करायचं, पॉईंट्स प्लॉट करायचे. बघा बरं 5 साठी किती आहे, 7 कुठे येणार, मी मग सांगितलं याच्या नंतरच्या 2 लाईन, म्हणजे इथं कुठे 6 आणि इथं काय असेल 7. याला आपण असं जॉईन करून घेऊ. 5 साठी आला आपला 7, इथं आपला आला फर्स्ट पॉईंट. दुसरा आहे आपल्याकडे 10 साठी 12 कुठे येईल, 10च्या वरती 2 लाईन 1, 2, इथं घेऊ आपण याला पॉईंट हा. 10 साठी हा येईल आपला सेकंड पॉईंट, इथं येईल आपला. नंतर आपल्याकडे आहे 15 साठी आहे 20 जातो सरळ सरळ पॉईंट आपला इथं, तो जातोय आपल्या 15 जवळ. मग आपण त्याला इथं घेऊ, सरळ सरळ राहू दे त्याला, इथं येईल आपला थर्ड पॉईंट. आणि चौथा आपल्याकडे 20 साठी आहे 30, तर तो कुठे येईल आपला इथं 30 आपला, आणि आपला 20 कुठे इथं आहे. मग आपण जर त्याला जोडलं असं, याला आपण काय केलं, व्यवस्थित सरळ असं जोडून बघितलं. आता स्केल असेल तर ते चांगलं होईल तुमच्याच्याने. इथं काय येईल आपला फोर्थ पॉईंट. आता जर तुम्ही ह्या सगळ्या पॉईंट्सला जोडायला गेले तर काय येईल आपल्याकडे बघा बरं, हा पहिला आला, दुसरा इकडे जाईल, तिसरा मध्येच वर जाईल, चौथा अजून साईडला जाईल. मग ही लाईन स्ट्रेट मिळते का आपल्याला, ही लाईन कशी मिळाली, अशी जाऊन अशी जाऊन अशी जाऊन अशी मिळाली. नीट जर बघितलं तर ऑब्झर्वेशन तेच सांगतं आपल्याला. मग ही लाईन स्ट्रेट मिळत नाही, मग आपण काय म्हणतोय, नो स्ट्रेट लाईन
मीन्स नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. मग आपल्याकडे बघा ग्राफ प्लॉट करून आपल्याला कळतं एखादा ऑब्जेक्ट काय करते, युनिफॉर्म लिनियर मोशन फॉलो करते का नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन फॉलो करते. तर हे झाले आपल्याकडे डिस्टन्स टाइम ग्राफ. आपल्याला आता पुढचे जे ग्राफ असतील ते असतील व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. तुम्ही नक्कीच आता जर हे दोन्ही ग्राफ समजले असतील तर व्हेलॉसिटी टाइम ग्राफ तुम्ही स्वतःहून फाइंड आउट करू शकता, स्वतःहून प्लॉट करू शकता. एकदा प्रयत्न तर करून बघा आणि शक्य झालं जमलं तुम्हाला प्लॉट करायला तर कमेंट करून नक्की कळवा का येस मला जमलं म्हणून, येस आय डिड इट असं कमेंट करा, कळवा, जेणेकरून कळतं तुम्ही अभ्यास करताय की नाही. ठीक आहे. यानंतर आपल्याकडे पुढचा जो अतिशय महत्वाचा एक टॉपिक येतो तो टॉपिक आहे आपल्याकडे 3 आपल्याला कायनेमॅटिकल इक्वेशनचे डेरिव्हेशन्स करायचे. आता डेरिव्हेशन कशाला म्हणायचं, 3 इक्वेशन आहे आपल्याकडे, आपल्याला माहिती. पहिलं आपल्याकडे आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, दुसरं आपल्याकडे आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर, आणि तिसरं आहे आपल्याकडे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. पण हे तिन्ही इक्वेशन मिळवायचे कसे, त्याच कन्सेप्टला आपण काय म्हणतो, डेरिव्हेशन. मग आपल्याला बघायचं आहे डेरिव्हेशनची कन्सेप्ट बघतोय आपण. आता डेरिव्हेशन कशाला म्हणायचं मी सांगितलं, इक्वेशन आले कसे ते आपल्याला बघायचंय. मग त्या डेरिव्हेशनच्या पॉईंटमध्ये आपल्याकडे पहिलं आपण काय म्हणू, आपल्याला जे काही स्टडी करायचंय त्याला आपण काय म्हणतोय, जे 3 इक्वेशन आहे त्यापैकी पहिलं जे इक्वेशन आहे आपल्याकडे त्याला आपण नाव देतो फर्स्ट इक्वेशन, त्याला आपण नाव देतो इक्वेशन ऑफ व्हेलॉसिटी अँड टाइम. त्याला आपण काय म्हणतो, इक्वेशन ऑफ व्हेलॉसिटी अँड टाइम. किंवा याला अजून एक नाव आहे आपल्याकडे, याला आपण अजून एक नाव देतो, यांना आपण काय म्हणतो, फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. याला आपण काय म्हणतो, फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. मग आता हे इक्वेशन आपल्याला माहिती आहे, ऑलरेडी मी सांगितलंय तुम्हाला, तसं आपण एक एक शिकू तेव्हा तर लिहूनच घेऊ. पण पहिलं आपण काय म्हणतोय, फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. आता हे इक्वेशन समजून घेण्यासाठी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक डायग्राम दिलेली, ती डायग्राम आपण डायरेक्टली ड्रॉ करू, जेणेकरून आपल्याला त्या डायग्रामवरून हे इक्वेशन कसं येतं ते समजणं गरजेचं आहे, सोपं पण जातं आपल्याला. ठीक आहे. मग आपण पहिलं घेतलं, समजा इथून अशी एक आपण काय घेतलं, एक ऑब्जेक्ट आहे जे काय करते एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करते. मध्ये आपण काय म्हणू, इकडे पुन्हा दुसरं एक ऑब्जेक्ट असेल ते पण काय करते, सेम डिस्टन्स ट्रॅव्हल करते. आणि आपण काय म्हटलं, यांच्यामध्ये आपण म्हणू, आता ही डायग्राम आधी समजून घेऊ, नंतर आपण याच्यावरती चर्चा करू. सगळ्यात पहिलं आपण काय म्हणतोय, हे ज्यावेळी इक्वेशन्स विचारले जातात, हे इक्वेशन तुम्हाला एक्झामला कोण नाही विचारत, पण हे इक्वेशन ज्यावेळी तुम्हाला कळायला लागतं कसे आलेत, त्यावेळी तुम्ही भविष्यासाठी तयार असता. इंजिनिअरिंगला वगैरे जायचं असलं, ज्यावेळी तुम्ही आर्किटेक्चरला वगैरे जाता, त्यावेळी तुम्हाला हे इक्वेशन युजफुल असतात आणि कसे आलेत ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. मग आपण इथं काय घेतलं, इथं आपला ओरिजिन पॉईंट आहे म्हणून त्याला आपण ओ म्हणू. इकडे आपल्याकडे जो दुसरा पॉईंट असेल त्याला आपण काय नाव दिलं, ई पॉईंट दिलं. त्याच्यानंतर आपण काय सांगतोय, इथं आपण जो पॉईंट घेतला त्याला आपण नाव काय दिलं, डी पॉईंट दिलं. त्याच्यानंतर इथं आपण एक नाव घेतलं, समजा इथे एक पॉईंट घेतला आपण, त्याला आपण म्हटलं सी पॉईंट म्हटलं. मग आता आपण काय करू, इथून या सी पॉईंट पासून इकडं पण याला काय करू, जोडून टाकू. इथं आपण काय म्हटलं होतं, इथं आपण घेऊ ए पॉईंट आणि इथं आपण घेऊ बी पॉईंट. मग आता हे झालं आपल्याकडे, आपण काही पॉईंट्स घेतले. ही डायग्राम कशा म्हणजे काय सांगते आपल्याला नक्की, एक ऑब्जेक्ट आहे का जे काय करतं, ओ पॉईंट पासून निघतं आणि कुठं पोहोचतं, डी पर्यंत. पण हे सगळं अंतर जात असताना त्याची जी इनिशियल व्हेलॉसिटी होती ओ पासून डी पर्यंत, तिला आपण काय नाव दिलं, इनिशियल व्हेलॉसिटी, ओ पासून डी पर्यंत. सडनली त्या ऑब्जेक्टला काय म्हणू आपण, त्याचा व्हेलॉसिटी चेंज करावी लागली म्हणून काय म्हणू आपण, सी पासून डी पर्यंत त्याची जी काही व्हेलॉसिटी बदलली. आता मी काय म्हणतोय व्यवस्थित समजून घ्या, सी पासून त्याची डी पर्यंत जी व्हेलॉसिटी चेंज झाली, आपण काय सांगतोय, ओ पासून सी पर्यंत ही सगळी त्याची काय झाली, टोटल व्हेलॉसिटी. मग इथं आपण काय म्हणू, ही जी ओ पासून सी पर्यंत त्याची व्हेलॉसिटी चेंज झाली तिला आपण काय म्हणू, व्ही म्हणू. काय म्हणू, व्ही. इकडल्या बाजूला आपण काय घेतलं होतं, ऑलरेडी आपण घेतलं होतं व्हेलॉसिटी. इकडे काय घेतली तर आपण ह्या बाजूला आपण काय दाखवतोय, व्हेलॉसिटी. ठीक आहे. इकडल्या बाजूला आपण हा जो काही ओ पासून ई पर्यंत जो काय आपला जातोय, हा जी काही वेळ आहे, हिला आपण काय नाव देऊ, सरळ सरळ याला आपण म्हणू टाइम. आणि टाइम आपण ऑलवेज कशाने दाखवतो, इथून इथपर्यंत सगळा हा काय असणार आपला टाइम, त्याला आपण दाखवतो टी ने. काय दाखवतो, टी ने. मग आता मला सांगा, ओ पासून डी पर्यंत ही जर इनिशियल व्हेलॉसिटी असेल, सेम एक दुसरा ऑब्जेक्ट पण सेम ट्रॅक फॉलो करतोय, तर त्याची पण ही काय झाली, इनिशियल व्हेलॉसिटी. इथून इथपर्यंत जातोय म्हणजे काय झालं, ही टोटल जी त्याची काय असेल ती काय झाली, आपली फायनल व्हेलॉसिटी. आणि मग या पद्धतीने ही डायग्राम आपल्याकडे असेल. डायग्राम व्यवस्थित काढा, आपल्याला ही डायग्राम तिन्ही इक्वेशन साठी सेम डायग्राम यूज करायची. ठीक आहे. मग आता आपण काय करू, सरळ सरळ बघा, लेट
आपण असं म्हणू लेट व्ही इज इक्वल टू, आता व्ही बघा बरं आपल्याकडे कोण आहे, आपण व्ही जर बघितला तर कोण आहे आपल्याकडे, व्ही म्हणजेच कोण, फायनल व्हेलॉसिटी. व्ही इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी, व्हीला आपण काय म्हटलं, फायनल व्हेलॉसिटी इज इक्वल टू, आता या फायनल व्हेलॉसिटीला आपण कशाने दाखवलंय, तर फायनल व्हेलॉसिटीला आपण दाखवलं कशाने, पूर्ण व्हेलॉसिटी ओ पासून कुठपर्यंत, सी पर्यंत, म्हणून आपण तिला काय म्हणू, इज इक्वल टू ओ सी. नंतर आपण जर म्हटलं यू कोण आहे आपल्याकडे, इनिशियल व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी, यू कशाला म्हणतो आपण, इनिशियल व्हेलॉसिटी. काल आपण ऍक्सेलरेशन बघितलं होतं, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती व्ही मायनस यू. मग यू कोण आहे आपल्याकडे, इनिशियल व्हेलॉसिटी, कुठं दाखवले आपण, ओ पासून डी पर्यंत, मग आपण काय नाव द्या त्याला, ओ डी. आणि लास्टला आपण काय म्हणू, टाइम जो आहे आपल्याकडे, टी इज इक्वल टू टाइम. टाइमला आपण कशाने दाखवलेलं आहे, ओ पासून ई पर्यंत, त्याला काय म्हणू आपण, ओ ई. या सगळ्या टर्म झाल्या असतील, या टर्म्स आपल्याला गरजेच्या आहेत. आता आपण काय करू ना, पहिलं इक्वेशन जे आहे कायनेमॅटिकल इक्वेशन, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, हे कसं येतं ते बघू आपण. सगळ्यात पहिलं बघा बरं आपल्याकडे, वी नो दॅट, आपल्याला माहिती काय बरं, वी नो दॅट, ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला तर माहिती आहे आपल्याला काय, ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी, बरोबर आहे. आता ह्या इक्वेशन मध्ये आपण काय करू, सरळ सरळ याच्यात व्हॅल्यूज टाकू. एच्या जागेवर काय येईल का, ए आहे तसंच राहील, इज इक्वल टू व्ही ची तर व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, व्ही ला काय म्हटलं होतं आपण, ओ सी, ओ सी मायनस यू ची पण माहिती आपल्याला काय, ओडी, ओ सी मायनस ओडी अपॉन टाइम माहिती का आपल्याला, येस, टाइमला आपण काय म्हटलंय, ओ ई अपॉन ओ ई, बरोबर. तुम्ही असं म्हणू शकता ओसी मायनस ओई अपॉन सॉरी ओसी मायनस ओडी अपॉन ओई, किंवा तुम्ही त्याला डायरेक्ट काय ठेवू शकता बरं, मला सांगा, तुम्ही याला आहे तसं टाइम पण म्हणू शकता, दॅट इज टी पण म्हणू शकता, आहे की नाही. मग आपण असंच जर ठेवलं तर मला एक सांगा, आता आपण जर समजून घेतलं, इथं कन्सेप्ट महत्वाची, हा इथं हे आलं कसं ते समजणं गरजेचं आहे. हा आहे आपल्याकडे ओ डी, बरोबर, हा आहे आपल्याकडे ओ डी, आणि हा कोण आहे आपल्याकडे, सी डी, आपण सी डी म्हणू किंवा डीसी म्हणू. हे दोघं एकत्र मिळून काय बनली आपल्याकडे, फायनल व्हेलॉसिटी. सपोज आपण असं करू, बघा आता ही कन्सेप्ट अशीच समजणार आहे तुम्हाला. काय म्हटलं आपण, ओ डी, आपण ही खालची जी रेड मार्कर जो आहे तो काय आपल्याकडे ओ डी, आणि वरचा जो ब्ल्यू मार्कर आहे तो काय सी डी. जर आपल्याला असं म्हणतंय कोणतरी, पूर्ण हे दोघं मिळून काय बनवत आहेत, ओसी, आणि आपल्याला कोणतरी काय म्हटलं होतं, ओसी मधून कोण गायब करायचंय, ओडी. जर मी हा रेड मार्कर काढून टाकला तर काय शिल्लक राहील आपल्याकडे, इथून एवढा जर भाग काढून टाकला तर काय राहील, सी डी, काय शिल्लक राहील आपल्याकडे, सी डी. मग सी डी जर शिल्लक राहतोय तर आपण असं म्हणू शकतो की नाही, ए इज इक्वल टू, याला आपण डिवाइड करू थोडंसं, ए इज इक्वल टू ओसी मायनस ओडी कोण आपल्याकडे, सी डी अपॉन टी. हा टी इकडे डिवाइड, इकडे आता काय होईल, मल्टिप्लाय. मग आपण काय म्हणू, देअरफॉर सी डी इज इक्वल टू ए इंटू टी. याला आपण पुढे वापरणार आहोत, याला आपण काय म्हणू, नंबर देऊ याला आपण स्टार. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता आपण काय म्हणतोय बघा, सिमिलरली त्या बाजूला जर बघितलं आपण, जसं आपण इकडे बघितलं होतं काय, ओ डी आणि सी डी दोघं मिळून काय बनवत होते, ओ सी. तसंच इकडे काय बरं, ए ई आणि कोण आहे, ए बी, हे दोघं मिळून काय बनवत आहेत, बीई, बरोबर. मग तसंच आपण जर घेतलं तर आपण असं म्हणू, आता याला इरेज करू आणि मग पुढे बघू. तुम्ही याला, मी साईडला झालो तेवढ्या वेळा त्याचा स्क्रीनशॉट घेतला असेल, याला पुढे कंटिन्यू करू आपण. मग काय म्हटलं आपण आता, पुढं आपण असं म्हटलं, पुढं आपण असं म्हणू आता, नाव बीई इज इक्वल टू, बीई म्हणजे कोण, टोटल बीई, तो कसा काढतोय आपण, एई प्लस कोण आहे आपल्याकडे, ए बी इज इक्वल टू, आता बीई काढतोय आपण, बरोबर. मग बीई ची जर आपल्याला पूर्ण लेंथ काढायची असली, बीई म्हणजे कोण आहे आपली, जसं आपण बघितलं होतं इथं ओ पासून सी पर्यंत ही कोण होती आपली फायनल व्हेलॉसिटी, तसं बी पासून ई पर्यंत ही कोण असेल आपली फायनल व्हेलॉसिटी. त्याला आपण काय नाव देऊ, व्ही इज इक्वल टू एई, ए पासून ई पर्यंत जे अंतर आहे ती कोण आहे आपली इनिशियल व्हेलॉसिटी, प्लस ए बी. आता मला सांगा बरं, ए बी आणि सी डी दोन्ही इक्वल दिसत आहेत तुम्हाला बाय डिस्टन्स, पण मग आपण असं म्हणू शकतो की नाही, ए बी आणि सी डी दोन्ही एकच आहे. मग मी ए बीच्या जागी सीडीची व्हॅल्यू टाकू शकतो, आणि सीडीची व्हॅल्यू आपण मगाशी स्टार इक्वेशन मध्ये काढली होती, काय येते आपल्याकडे, 80. मग आपण काय करू, 80 इथं टाकून देऊ ब्रॅकेटमध्ये, सिन्स ए बी आणि सी डी काय आहेत, सारख्या आहेत, आणि या दोघांना आपण काय व्हॅल्यू दिलेली आहे, 80. म्हणून आपण डायरेक्ट इथं काय घेतला, 80.
मग आपण काय म्हणू शकतो, देअरफॉर व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, याला बॉक्स करा, हे काय आपलं फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन कसं आलंय समजलं असेल, नसेल समजलं तर पुन्हा एकदा बॅक करून व्हिडिओ बघा आणि ह्या इक्वेशनला मात्र बॉक्सच करायचा. कसा आला काय मी सगळं एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. एवढं करूनही प्रॉब्लेम असेल तर नक्की विचारू शकता कमेंट सेक्शन मध्ये पण. ठीक आहे, मग आता आपण बघू सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन साठी आपल्याकडे काय सीन आहे तो बघू. पुढे येऊयात. बघा आता याची काही गरज नाही आपल्याला कळलंय ना, व्ही म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, यू म्हणजे इनिशियल. मग याला पण आपण रब करून टाकू, आपल्याला स्पेस जास्त लागणार आहे आता. मग आता आपण काय बघतोय, सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन. ओके, सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन साठी आपण काय करतोय, डायग्राम मध्ये थोडीशी चेंज करतोय. डायग्राम मध्ये चेंज काय करतोय आपण डी आणि बी ला काय करतोय, जोडतोय. काय म्हटलं आपण, डी आणि बी पॉइंटला काय केलं आपण, जोडलं. मग डी आणि बी ला जोडलं तर आपल्याला काय मिळालं, लेट अस जॉईन डी अँड बी. ते जॉईन केल्यामुळे झालं काय बरं, आपल्याला काय मिळालं, इथं आपल्याला काय मिळतोय, एक असा जर बघितला आपण तर नीट बघा तुम्हाला काय मिळतंय. हा रेड कलरचा जो काय आपण एक डायगोनल टाकला त्याच्यामुळे झालं काय, डी ओ ई बी आपल्याला काय मिळतोय, एक क्वाड्रँगल ज्याला 4 अँगल्स आहेत, 1 2 3 आणि 4. आपल्याला काय मिळतोय, वी गेट, लेट अस जॉईन डी अँड बी टू गेट क्वाड्रँगल. कोणता क्वाड्रँगल मिळाला आपल्याला, डी ओ ई बी. क्वाड्रँगलला आपण मोस्टली त्याच्या समोर स्क्वेअर लिहून पण दाखवू शकतो, आहे की नाही. मग आता हा मिळाला आपल्याला. मग आता आपण असं म्हणू, ऑब्जेक्ट डी पासून निघालो, ओ पर्यंत गेलो, ओ पासून ई पर्यंत गेलो, ई पासून बी पर्यंत गेलो. म्हणजे त्या ऑब्जेक्टने काय केलं बरं, टोटल डिस्प्लेसमेंट केली. आणि ही डिस्प्लेसमेंट मला जर काढायची असली तर आपण डिस्प्लेसमेंटला दाखवतो एस ने. आणि जर मी ह्या क्वाड्रँगलचा एरिया मिळवू शकलो तर मला काय मिळणार आहे, टोटल डिस्प्लेसमेंट, दॅट इज एस. मग आपण असं म्हणू शकतो, देअरफॉर एरिया ऑफ क्वाड्रँगल डी ओ ई बी इज इक्वल टू एस. एस काय आपली टोटल डिस्प्लेसमेंट. मग आता याचा मला जर याचा एरिया काढायचा असेल ह्या क्वाड्रँगलचा डी ओ ई बी, एवढ्या क्वाड्रँगलचा जर मला काय काढायचं आहे, एरिया काढायचं, तर आपल्याला दिसतंय हा क्वाड्रँगल 2 गोष्टींनी मिळून बनलेला आहे. इथं आपण एडीजी लाईन आहे आपल्याकडे, डीएजी लाईन आहे. तिथून जर वर बघितलं आपल्याला एक ट्रायंगल दिसतो, आणि ह्या लाईनच्या खाली बघितलं तिथं आपल्याला काय दिसतो, एक रेक्टँगल दिसतो. म्हणजे एक ट्रायंगल आणि एक रेक्टँगल ह्या दोघांचा जर एरिया आपण काय केला, एकत्र केला, तर आपल्याला कशाचा एरिया मिळेल, टोटल डी ओ ई बी क्वाड्रँगलचा. मग आपण काय म्हणू शकतो बरं, सरळ सरळ एरिया ऑफ क्वाड्रँगल डी ओ ई बी, त्याला आपण एस म्हटलंय. एस इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल, कोणता ट्रायंगल आपल्याकडे, डी ए बी प्लस एरिया ऑफ रेक्टँगल कोणता आहे, डी ओ ई ए. मग ह्या दोघांचा एरिया जर आपण सम केला तर आपल्याला काय मिळतंय, टोटल डिस्प्लेसमेंट, दॅट इज एरिया ऑफ क्वाड्रँगल. मग आता याचा आपल्याला फॉर्म्युला माहिती, ट्रायंगलचा एरिया काढायचा फॉर्म्युला माहिती आपल्याला, काय असतो, हाफ इंटू बेस इंटू हाईट प्लस, आता हा झाला आपल्या ट्रायंगलचा एरिया. रेक्टँगलचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला माहिती आपल्याला, काय, लेंथ मल्टिप्लाइड बाय ब्रेड्थ. लेंथ मल्टिप्लाइड बाय ब्रेड्थ. मग आपण काय करू, याच्यात व्हॅल्यूज टाकू सिम्पली. हाफ आहे तसं राहील आपला, इंटू बेस बघा बरं या ट्रायंगलचा कोण आहे, डी ए, तिला आपण काय म्हणू, एडी म्हणा किंवा डी ए म्हणा, इंटू हाईट काय या ट्रायंगलची, इथून बघा ए बी. ए बी ची व्हॅल्यू आपण मगाशी काढलेली, आठवते तुम्हाला काय होती ती, ए बी ची व्हॅल्यू. बरं ठीक आहे, ए बीच राहू दे, त्याला काय अडचण नाही आपल्याकडे. ए बी प्लस लेंथ किती असेल या रेक्टँगलची, ओ पासून ई पर्यंत, ही काय लेंथ ओ ई, आणि इंटू आपल्याकडे हाईट काय या रेक्टँगलची, ई ए किंवा ए ई, ही कोण आहे आपल्याकडे, त्याची हाईट. इथपर्यंत आपल्याला सगळं समजलं असेल. आता आपण सगळ्या ज्या टर्म्स आतापर्यंत आल्या त्या सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट आपण समजून घेतली, आणि कसं काय कुठपर्यंत येतंय तिथपर्यंत आपण येऊन पोहोचलो. आता हे रब करण्यापूर्वी आपण याला लिहून घेऊ शकता, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे, पुढे जाऊयात. आपण काय करायचं आपल्याला, बघा आपल्याला पुढे जाऊन काय म्हणायचंय, हा जो एस फाइंड आउट करतोय आपण, त्या एस साठी आपल्याला पुढे जाऊन काय पाहिजे बघा. सगळ्यात पहिलं
आपण कुठपर्यंत आलो होतो, आपण बघितलं होतं एस इज इक्वल टू हाफ बेस कोण होता त्याच्याकडे आपण म्हटलं होतं एडी. एडी कोण, आता बघा बरं, हा ओ ई आहे आणि हा ए डी आहे, या दोघांची लेंथ सेम आहे, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की नाही टी घेऊ शकतो दोघांच्या ऐवजी. ओके, इंटू हाईट कोण आहे आपल्याकडे ए बी. ए बी आणि सी डी दोघं सेम होते आणि दोघांची व्हॅल्यू आपण मगाशी पहिल्या इक्वेशन मध्ये घेतली होती. ए बी इज इक्वल टू सी डी इज इक्वल टू आपण त्याला काय म्हटलं होतं ए टी. इथपर्यंत ठीक आहे. आणि बघा बरं, रेक्टँगलसाठी आपण काय करू, रेक्टँगलसाठी आपण म्हटलं होतं लेंथ काय त्याची ओ ई दॅट इज टी इंटू आपल्याकडे काय त्याची ब्रीथ काय आपल्याकडे ए पासून ई पर्यंत दॅट इज यू. मग आपण जर असं लिहून घेतलेलं असेल आधी नंतर ही स्टेप जर आली तर आपल्याला काय अवघड वाटणार नाही. पुढे जाऊन बघू आपण एस इज इक्वल टू, बघा याच्यात काय होतंय टी इंटू टी काय होईल टी स्क्वेअर, आपण असं म्हणू हाफ इंटू ए आहे तसंच राहील आणि टीचा काय होईल स्क्वेअर प्लस टी इंटू यू, याला मी यू इंटू टी लिहिलं काय टू इंटू यू, 1 इंटू 2 आणि 2 इंटू 1 लिहिलं काय काही फरक पडणार नाही. मग आपण काय लिहू यू टी आणि याला आपण काय म्हणू रिअरेंजिंग दिस गिव्स काय मिळतं आपल्याला एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. याला बॉक्स करा, हा आहे आपल्याकडे सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन. आता मी शॉर्ट मध्ये लिहिलंय सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन, तुम्ही फुल लिहू शकता. ठीक आहे, तर 2 कायनेमॅटिकल इक्वेशन कसे आले ते आपल्याला समजलं असेल. आता आपलं तिसरं कायनेमॅटिकल इक्वेशन आपल्याला मिळवायचंय. ते मिळवण्यापूर्वी तुम्ही याचा आधी स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ओके, आता आपण शेवटचं एक कायनेमॅटिकल इक्वेशन घेऊ. तिसरं कसं येतंय ते, तिसरं कायनेमॅटिकल इक्वेशन कसं येतंय ते बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, परत एकदा सगळा बोर्ड आपल्याला क्लीन करावा लागेल. आणि बोर्ड क्लीन केल्यानंतर आता आपण काय बघतोय थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन बघतोय आपण. तर थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन कसं येतंय आपल्याला तेच बघायचंय. आता बघा थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन तसं बघायला गेलं तर फार अवघड पण नाहीये, सोपं पण नाहीये, थोडी मॅथमॅटिक्सची कन्सेप्ट आपल्याला गरजेची. आता आपण काय म्हणतो इथं, सपोज देअर इज नो एडी, सपोज देअर इज नो ए डी. आपण काय म्हटलं आता ए डी जी लाईन होती आपल्याकडे ती नाहीये, आपण ह्या ए डी ला काय केलं इरेज करून टाकलं. नाही आपल्याकडे इथं ए डी लाईनच नाही. मग ही लाईन नसेल तर आपल्याकडे बघा बरं एक शेप मिळतोय आपल्याला. कसा शेप मिळतोय, असा 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 आणि असा मिळतोय. याला जर आपण शॉर्ट मध्ये बघायला गेलो तर हा कसा दिसतोय आपल्याला असा 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 आणि असा. या शेपला आपण मॅथमॅटिक्स मध्ये एक नाव दिलेलं, याला आपण काय म्हणतो ट्रॅपेझियम. काय म्हणतो याला आपण ट्रॅपेझियम. मग आपण काय म्हणतोय सपोज देअर इज नो एडी, जर एडी नसेल तिथे तर आपल्याकडे काय राहतं DOEA विल बी अ ट्रॅपेझियम. हा DOEA काय असेल आपल्याकडे ट्रॅपेझियम. आता ट्रॅपेझियमचा एरिया काढण्यासाठी आपल्याला काय मॅथमॅटिक्सचा एक फॉर्म्युला येणं गरजेचं आहे, जो फॉर्म्युला आपल्याला पुढे जाऊन उपयोगी पडेल. आता सगळ्यात पहिलं आपण काय म्हणतोय, आपल्याला पुन्हा एकदा यस काढायचा असेल, डिस्प्लेसमेंट काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल एरिया ऑफ ट्रॅपेझियम DOEB काढावं लागेल. मग आपण काय म्हणणार एरिया ऑफ ट्रॅपेझियम DOEB इज इक्वल टू, कसा काढतो आपण एरिया ऑफ ट्रॅपेझियम, त्याला आपण नाव काय देऊ पुन्हा एकदा टोटल डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय येईल तो S. मग जर मी नाव दिलं असं काय म्हणतो आता आपण एरिया ऑफ ट्रॅपेझियम DOEB इज इक्वल टू काय येतो एरिया ऑफ ट्रॅपेझियम, त्याला आपण फॉर्म्युला दाखवतो त्याचा काय हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स आणि त्याला आपण काय म्हणतो सरळ सरळ इंटू हाईट. आता माझ्याकडे इथे जागा नाही पण तुम्ही असं लिहू शकता इंटू हाईट. हा आपल्याकडे काय ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, ट्रॅपेझियमचा एरिया काढायचा. मग आता आपण याच्यात व्हॅल्यूज टाकू. DOEB ला आपण ऑलरेडी नाव दिलं S इज इक्वल टू हाफ आहे तसंच ठेवू आपण हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड. आता या ट्रॅपेझियमला जर बघितलं आपण OD आणि ही जी EB आहेत BE आहेत ह्या काय एकमेकाला पॅरलल, ही साइड आणि ही साइड. मग आपण असं म्हणू शकतो की नाही OD इंटू नाही सम आहे म्हटल्यानंतर प्लस कोण आहे आपल्याकडे BE पॅरलल साइड्स आहे, ही आणि ती कोण आहे पॅरलल साइड्स. हे झालं आपल्याकडे पहिलं आणि त्याच्यात आपण काय म्हणतोय इंटू आपल्याला हाईट करायची. आता नीट बघा
हा जो ट्रॅपेझियम याला आपण असं फ्लिप केलं, किती केलं फ्लिप, 90 डिग्री जर याला आपण काय केलं फ्लिप केलं, तर आपल्याला काय मिळेल, ह्या ट्रॅपेझियमची हाईट बघायला मिळते आपल्याला. इथून ओई पर्यंत गेले काय किंवा एडी पर्यंत गेले काय, दोन्ही याच्या काय बनतील, हाईट बनतील. म्हणून आपण काय सांगतो, इंटू ओई, ओई घ्या किंवा एडी घ्या, डझंट मॅटर. मग आता व्हॅल्यूज टाकू बघा बरं. एस इज इक्वल टू हाफ इंटू ओडीची व्हॅल्यू आपल्याला माहिती किती, ओडी दॅट इज यू, इंटू बीई ची माहिती आपल्याला, बीई किती टोटल व्ही, बी पासून ई पर्यंत काय आपली टोटल व्हेलॉसिटी, त्याला काय म्हणतो आपण व्ही, इंटू आपल्याकडे कोण आहे बरं, सॉरी इथं प्लस आहे नाही का, सॉरी माय मिस्टेक, इथं प्लस आहे. हाफ जसं तसं ठेवू आपण, याला आपण असं करू, हाफला बाहेर ठेवू, याला ब्रॅकेट टाकू, यू प्लस व्ही, आणि इंटू ओई हा काय आपला टी. इथपर्यंत ठीक आहे. आता आपण काय केलं, फक्त या दोघांची सम होती, आपण इथं काय केलं, यांच्या व्हॅल्यूज टाकून दिल्या, यू होता आणि हा कोण होता, व्ही होता, आणि ओईची व्हॅल्यू आपल्याला माहिती ऑलरेडी टी आहे. इथपर्यंत केलं आपण. पण मग आता बघा बरं, आपल्याला इथं हा जो टी आहे याला आपण वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो की नाही. वेगळ्या पद्धतीने लिहायचं म्हटल्यानंतर कसं वेगळं लिहिणार आपण, तर टी ची व्हॅल्यू वेगळ्या पद्धतीने लिहिण्यासाठी आपल्याला परत एकदा काय करावं लागेल, ऍक्सिलरेशनच्या फॉर्म्युल्याकडे जावं लागेल. आपण असं म्हणू, वी नो ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. मग मी काय करू शकतो, हा टी ची व्हॅल्यू मला पाहिजे, हा टी इकडे डिवाइड, इकडे येऊन काय होईल मल्टिप्लाय, हा इथे याला कोणीच नव्हतं, याला 1 जरी कोएफिशियंट होता तर हा तिकडे जाताना काय होईल मल्टिप्लाय होतं, काय होईल डिवाइड. मग आपण असं म्हणू शकतो, देअरफॉर टी इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन ए. बरोबर, असं म्हणू शकतो आपण ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला वापरून. मग ही व्हॅल्यू काय करायची आपल्याला, पुट दिस इन, याच्यात आपण ठेवू, याला 1 नंबर देऊ, असं म्हणू, पुट दिस इन इक्वेशन 1. आता जे 1 आपण मिळवलं होतं इथं त्याच्यात टाकू याची व्हॅल्यू. मग आता ही व्हॅल्यू आपण इकडे टाकू, काय होईल आपल्याकडे, एस इज इक्वल टू हाफ यू प्लस व्ही इंटू काय येईल आपल्याकडे, व्ही मायनस यू अपॉन ए. आता नीट जर बघितलं, हा हाफचा 2 आणि हा ए दोघं कुठे आहे, डिनोमिनेटरला आहे, हे दोघं मल्टिप्लाय होतील. मग पुढची स्टेप काय येईल आपल्याकडे, पुढची स्टेप येते आपल्याकडे, आपण पुढची स्टेप बघू काय येते. पुढे काय होईल आपल्याकडे, एस इज इक्वल टू 2 आणि ए जसंच तसं राहील. आपल्याकडे काय राहील, आता याला यू प्लस व्ही लिहिलं नाही तर व्ही प्लस यू लिहिलं, काही फरक पडेल का. मग आपण काय म्हणतोय, व्ही प्लस यू, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय राहील, व्ही मायनस यू अपॉन हाफचा 2 आणि ए दोघं काय झाले मल्टिप्लाय, दॅट इज 2a. आता आपल्याला ओळखीचं वाटतंय की नाही बघा बरं, आपण हा फॉर्म्युला ऑलरेडी मॅथमॅटिक्स मध्ये कुठेतरी शिकलेलो आहे. काय, याला आपण बघितलेलं आहे. आपण काय म्हणतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा हा फॉर्म्युला दिसेल आपल्याला. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय सांगतो आपल्याला, वी हॅव ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, काय सांगतो आपल्याला, पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, असं जर सांगतो. तर मी सांगितल्याप्रमाणे आता जर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉलो होत असेल, पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी दिसतंय, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय दिसतंय, ए मायनस बी दिसतंय. आपण याला असं लिहू शकतो ना, एस इज इक्वल टू व्ही इंटू व्ही, व्ही स्क्वेअर मायनस यू इंटू यू, यू स्क्वेअर अपॉन 2a. इथपर्यंत तर क्लिअर असेल. आता कुठून आलंय, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला आपण. आता काय करायचं आहे आपल्याला, सिम्पली याला इकडे पाठवून देऊ. ठीक आहे, आता मी इथून त्याला फक्त इकडे घेतोय, इकडलं तुमचं ऑलरेडी लिहून झालेलं असेल, स्क्रीनशॉट घेऊन ठेवलेला असेल. आपण थोडंसं इकडे येऊ, उरलेलं रिमेनिंग इक्वेशन मी इकडे लिहितो, याचाच पार्ट काय येईल आपल्याकडे बघा. आता हा 2a इकडे डिवाइड, इकडे आता काय होईल मल्टिप्लाय होईल, 2as होईल. म्हणजे आपण काय म्हणू, 2as इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. मग हा यू स्क्वेअर इकडे मायनस, इकडे जाताना काय होईल प्लस होईल. मग आपण काय म्हणू, देअरफॉर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. याला बॉक्स करून टाका, हा आहे आपला थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन. हा आहे आपला थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन. तर अशा पद्धतीने आज आपण काय काय बघितलं, हे तिन्ही कायनेमॅटिकल इक्वेशन आपल्याला कुठं लागतील, आता जरी युजलेस वाटत असले तिन्ही कायनेमॅटिकलचं इक्वेशनचा यूज करून आपण काय करतोय, पुढे जाऊन प्रॉब्लेम सोडवायला हे उपयोगी पडतात आपल्याला. सो आपण आज काय काय बघितलं, आपण बघितलं हाऊ टू प्लॉट ग्राफ ऑफ डिस्टन्स अँड टाइम, डिस्टन्स अगेन्स्ट टाइम. नंतर आपण बघितलं वेलॉसिटीचा ग्राफ तुम्हाला होमवर्क म्हणून ठेवलाय. आणि आपण काय बघितलं, 3 जे कायनेमॅटिकल इक्वेशन आहे ते 3 कायनेमॅटिकल इक्वेशन कसे ऑब्टेन केले जातात आपल्याकडे. तर या पद्धतीने आजचं लेक्चर असेल. पुढचं लेक्चर लवकरच अपलोड करण्याचा प्रयत्न राहील. तोपर्यंत नवीन मेंबर्सला सांगत राहा, सबस्क्राईब करा,
चॅनलचं नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पडल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला मिळेल. ओके, थँक्यू, कीप स्टडिंग.